नमस्कार. दिवाळी फराळाच्या ताटामधील सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे करंजी. आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये साठ्याची करंजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. या करंजीला पाहणा भरपूर सारे पदर सुटलेले आहेत. इतके सारे पदर सुटूनही अजिबात ही तेलकट झालेली नाही. नाहीतर बराच वेळा काय होतं, या साठ्याच्या करंजीला ना खूप पदर सुटल्यामुळे आतमध्ये तेल जातं आणि करंजी तेलकट होते. तर आपली करंजी पहा, व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल, अजिबात तेलकट झालेली नाही. इतकी खारीसारखी खुसखुशीत तयार झालेली आहे ना, खाताना करंजी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तयार झालेली आहे. आज आपण अगदी खमंग असं सारण तयार करून ही करंजी तयार केलेली आहे. करंजी तयार करताना ना अजिबात कमी सारण न भरता भरपूर सारं सारण भरून अगदी टम्म फुगणारी आपली ही करंजी तयार झालेली आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, या साठ्याच्या करंज्या तेलात घातल्यावरती त्या फुटतात, तेलकट होतात. तर असं होऊ नये ना, यासाठी मी हे पीठ मळताना एक खास साहित्य घातलेलं आहे. त्यामुळे तुमची करंजी जी आहे ना, ती अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलामध्ये गेल्यावरती फुटणार नाही. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आपली करंजी किती खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. हे तयार केलेलं खमंग सारण 6 महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं किंवा बाहेरही हवाबंद डब्यामध्ये छान टिकतं. अजिबात खराब होत नाही. मागील 3-4 दिवसापूर्वी आपण दिवाळीच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अगदी प्रमाणबद्ध आणि परफेक्टरित्या बनवलेल्या आहेत. पाहिल्या नसतील ना, तर एकदा चॅनलवरती नक्की जाऊन पहा, तुम्हाला देखील फार आवडतील. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक जरूर करा.